नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत रागाने कलाला म्हणतो की काल मी तुला इथून अपमान करून पाठवले होते, म्हणून मुद्दाम काहीतरी गडबड करण्यासाठी तू पुन्हा येथे आली ना. तेव्हा कला म्हणते की नुसते बोलायचे नाही, तर समोरचा काय म्हणतो हे सुद्धा ऐकून घ्यायचे असते. एवढे साधे मॅनर्ससुद्धा तुझ्याकडे नाही का? तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की हे बघ, तू येथे माझ्या दारात उभी आहे, त्यामुळे तू अशा भाषेमध्ये तू माझ्याशी बोलू शकत नाही. गेल्या 2 दिवसापासून मी तुझी खूप नाटकं सहन केली आणि परवासुद्धा मार्केटमध्ये तू तुझ्या माणसांना गोळा करून त्यांच्यासमोर माझ्याशी वाटेल तशी वागली, परंतु आज नाही. आज असे वागू शकत नाही आणि येथे माझ्याशी बोलताना जरा शब्द वापरूनच बोल. आणि जर तू अशीच बोलत राहिली तर मी काय करेल ते सांगता येणार नाही. तेव्हा कला म्हणते की काय करणार रे तू? तर अद्वैत म्हणतो की मी काहीसुद्धा करू शकतो, मी पोलिसांना बोलीन आणि तुला अरेस्टसुद्धा करायला लावीन. तर कला म्हणते तुला पोलिसांना बोलवायचे ना, मग तू बोलव पोलिसांना, कारण मी येथे माझं काम करण्यासाठी आलेले आहे आणि एकदा माझे काम झाले तर परत मी येथे पाऊलसुद्धा टाकणार नाही. आणि जोपर्यंत माझे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माझे पाऊल मागे सुद्धा घेणार नाही, असे स्पष्ट शब्दात ती अद्वैतला उत्तर देते. आणि नैना हे सर्व ऐकत असते. त्यावर इकडे गुरुजी हे संगीताला सांगत असतात की तुमची मोठी मुलगी आहे ना नैना, तिची पत्रिका बघितल्यानंतर तिच्या लग्नामध्ये खूप असे अडथळे येणार. तेव्हा संगीता ही टेन्शनमध्ये येते आणि गुरुजी तुम्ही नैनीची पत्रिका परत बघा एकदा चांगली, असे ती गुरुजींना म्हणते. तर गुरुजी रागाने म्हणतात की पत्रिका मी व्यवस्थित बघितली आणि त्यात जे लिहिलेले आहे तेच मी सांगतो की मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये खूप असे विघ्न येणार आणि त्यासाठी तुम्हाला खूप असे कष्टसुद्धा घ्यावे लागतील. तेव्हा संगीताचे लक्ष हे दिव्याईच्या त्या फोटोकडे जाते आणि ती धावत फोटोजवळ येते, हात जोडत म्हणते की दिव्याई आता तर हे काय करून ठेवले ग? आता वाटत होते की सर्व काही चांगले होणार, मग आता हे गुरुजी काय सांगतात? आणि पुन्हा गुरुजीजवळ येऊन बसते आणि गुरुजींना परत विचारते की गुरुजी फक्त मला एक गोष्ट सांगा की माझ्या नैनीचं लग्न हे अद्वैत चांदेकरांशी होईल का? तेव्हा गुरुजी म्हणतात प्रत्येकाचे ग्रह हे वेगवेगळे असते आणि त्यांची जन्मवेळ आणि जन्मतारीख यावरून त्यांचे भाग्य हे लिहिले जाते. तेव्हा संगीता म्हणते की गुरुजी तुमचे हे गणित वगैरे काही माझ्या लक्षात येत नाही, फक्त मला पुन्हा एकदा बघून सांगा की अद्वैतशी माझं नैनाशी लग्न होईल ना. तेव्हा गुरुजी म्हणतात की जन्म मृत्यू लग्न हे सर्व विधात्याच्या हातामध्ये असते आणि जेव्हा वेळच सांगेल की तुमची नैना कुणाच्या गळ्यामध्ये हार घालते ते. संगीताला खूप टेन्शन येते. तर इकडे अद्वैत हा कलाला म्हणत असतो की मी तुला शेवटचं विचारतो की तू इथून जाणार की नाही. तेव्हा कलासुद्धा म्हणते की मी तुला शेवटचं सांगते की माझं काम झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. तेव्हा अद्वैत लगेच रागाने कलाचा हात धरतो आणि रागाने कला अद्वैतकडे बघत अद्वैतला म्हणते की माझा हात सोडून दे. तेव्हा अद्वैत लगेच रागाने कलाचा हात धरून तिला बाहेर काढण्यासाठी घेऊन जात असतो. तर कलाही जोराने नैनाताई असे ओरडते. तर अद्वैत लगेच तेथेच थांबतो. नैनाला जाम टेन्शन येते. तर इकडे संगीता दिव्याई समोर येते आणि दिव्याईला हात जोडून म्हणते की माझी नैनी ही अद्वैतशी लग्न करण्याचे स्वप्न बघते, त्यामुळे अद्वैत आणि नैनाचंच लग्न होऊन दे. तर इकडे अद्वैत रागाने कलाला म्हणतो की कालपासून तुझं नेमकं हे काय चाललं आणि तू ताई ताई म्हणून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा का प्रयत्न करते? तर कलाही आपला हात हिसकवण्याचा प्रयत्न करत असते. तर नैना मनात म्हणत असते की झाले, जयाची मला भीती वाटत होती, शेवटी तेच घडले. आणि ही मूर्ख मुली इकडे का आली असेल? तर नैना लगेच पुढे येते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत जाऊन दे, आज दिव्याची पालखी निघणार आणि लगेच चांगल्या प्रसंगी कशाला उगाच वाद घालायचा आणि प्लीज तुम्ही शांत व्हा. तेव्हा अद्वैत म्हणतो की आओ पण ही तुम्हाला कशासाठी ताई म्हणते? तेव्हा नैना म्हणते राहून द्या ना हो, त्याने काय बिघडते? आणि ह्या मिडल क्लास लोकांना अशीच सवय असते की आपल्यासारख्या श्रीमंत लोकांना ताई ताई करायचे असते. तर कलाला खूप वाईट वाटते आणि ती नैनाकडेच म्हणजे अशी डोळ्यात पाणी येऊन बघू लागते. नैना म्हणते की यांच्यासारख्या लोकांना आपल्यासारख्या लोकांना दादा ताई वगैरे करायची सवयच असते.
त्यानंतर इकडे सर्वजण जेवणासाठी बसलेले असतात, तर सरोज विचारते की अरे सोहम अद्वैत कुठे गेला, तो का आला नाही असून. तेव्हा सोहम म्हणत असतो दादा ना ॲक्च्युली हरवलेला आहे. सर्वांना मात्र हसू येते आणि गालातल्या गालात हसू लागतात. तर सोहम म्हणतो की दादा हा नयनामध्ये पूर्णपणे हरून गेलेला आहे आणि त्याला ना झोप लागणार न भूक लागणार आणि तो पूर्णपणे नयनामध्येच हरवलेला असणार. तेव्हा मात्र सरोज म्हणते की अरे का त्याची चेष्टा करता आणि ती अद्वैतला बोलवण्यासाठी बाहेर येते. तर इकडे नयना ही अद्वैतला म्हणत असते की प्लीज तुम्ही तिचा हात सोडून द्या. कलाच्या डोळ्यात मात्र खूप पाणी येत असते. तर नयना त्यांचा हात सोडवण्याचा प्रयत्न करते. अद्वैत मात्र खूप रागात असतो आणि रागात जेव्हा तो कलाचा हात सोडतो तेव्हा तो रागाने म्हणत असतो की ही मला मॅनर्स शिकवते, रिस्पेक्टच्या गोष्टी मला शिकवते आणि ह्या सर्व गोष्टी हिला अगोदर समजतात का. तेव्हा म्हणते की अगोदर तू तुझी डिक्शनरी चेक करून बघ आणि मग मला ह्या सर्व गोष्टी शिकव. आणि नयना ही अद्वैतला म्हणत असते की अगोदर तुम्ही आतमध्ये चला मग ती जाईल इथून. तेव्हा कला ही नयनाकडेच बघू लागते. अद्वैत म्हणतो की मी आतमध्ये जाईन पण ती शांत बसणार आहे का, तिचे काही ना काही गोष्टी ह्या सुरूच असणार. तेव्हा कला म्हणते की चांदेकर मुलींशी कसे वागतात हे तुम्हाला समजते का, आणि एका परक्या मुलीचा हात धरून तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न तुम्ही करत होतात आणि तू आदराच्या गोष्टी करतो का. तेव्हा नयना म्हणते की कला तू येथून निघून जा आणि एकही शब्द न बोलता तू येथून निघून जा. ताई म्हणतेस ना तुम्हाला, आणि मग माझे ऐक आणि इथून निघून जा. आणि अद्वैतच्या हाताला धरते आणि अद्वैत प्लीज माझ्यासोबत आतमध्ये चला असे नयना जेव्हा अद्वैतला म्हणते. कलाला खूप वाईट वाटत असते. नयना ही अद्वैतला घेऊन आतमध्ये येते आणि अद्वैतला म्हणते की तुम्हाला सर्व हे कोल्हापूर ओळखते आणि तुम्ही जर असे भांडत जर लोकांना जर दिसले तर लोक तुमच्याबद्दल काय बोलतील याचा तुम्ही विचार केला का. त्या मुलीचा याच्यावर तिला काही परिणाम होणार नाही, परंतु लोक तुमच्याबद्दल निगेटिव्ह विचार करून बोलतील आणि ह्या सर्व गोष्टी मला जर तुमच्याबद्दल लोक बोलत असतील तर त्या नाही आवडणार. अद्वैत म्हणतो की तुम्ही जे काही म्हणता ते एकदम बरोबर बोलता, परंतु गेल्या 2 दिवसापासून ती मुलगी सतत माझ्यासमोर येऊन मला त्रास देत असते. तिला बघितल्यानंतर तळपायाची आग माझ्या मस्तकात जाते. तेव्हा नयना ही अद्वैतला शांत करते. मी त्या मुलीबरोबर एकदा बोलून येते म्हणून नयना ही बाहेर कलाबरोबर बोलायला जायला निघते. तर अद्वैत म्हणतो की नाही नको, कारण त्या मुलीला करणं इम्पॉसिबल आहे. तेव्हा नयना लगेच अद्वैतचा हात आपल्या हातामध्ये धरते आणि एकदा माझ्यावर विश्वास ठेवा असे प्रेमाने बोलते आणि नयना ही बाहेर येते आणि जे सिक्युरिटी तिथे उभे असतात त्यांना म्हणते की दादा आणि मॅडम तुम्हाला आतमध्ये मॅनेजर साहेबांनी बोलावले असे खोटे सांगते. तर ते दोघे आतमध्ये निघून जातात. तर नयना ही कलाजवळ येते. तर कला विचारते की अगं नयनाताई काय झाले, तो तुला काही म्हटला वगैरे नाही ना. तेव्हा नयना म्हणते की तू अगोदर शांत हो. कला म्हणते की अगं तुला माहिती नाही तो माणूस खूप विचित्र आहे. नयना म्हणते की तो मला काही म्हटला नाही आणि तू येथे कशाला आलीस. तेव्हा कला म्हणते की अगं तू येथे एकटी आली त्यामुळे मला खूप टेन्शन आले होते, कारण तो माणूस खरंच खूप विचित्र आहे. त्याने जर तुझा काही अपमान वगैरे केला असता तर, आणि श्रीमंत माणसं हे विचित्रच असतात. तेव्हा नयना म्हणते की अगं कालपासून तुझं तेच तेच काय म्हणते की श्रीमंत माणसं हे चांगले असतात आणि ते काही राक्षस वगैरे नसतात. आणि नयना तेथून कलाला जाण्यासाठी सांगते. तर कला म्हणते की अगं आपण इथे कानातलं शोधण्यासाठी आलो आहोत आणि तू मला जाण्यासाठी का सांगतेस. कला म्हणते की अगं आम्ही तुला फोन केला होता, परंतु तुझा फोन हा घरीच विसरला होता, म्हणून आपल्या बॅगमधून काढून ती नयनाचा फोन तिच्या हातामध्ये देते. तर नयना म्हणते की आता जा इथून. कला म्हणते की अगं पण कानातले. तेव्हा नयना लगेच जे कानातलं आहे ना हातामध्ये ते लगेच कलाच्या हातामध्ये देते. तर अद्वैत इकडे नयनाची वाट बघत असतो आणि इतका का वेळ ही वाया घालत असेल त्या मुलीशी बोलताना. तेवढ्यात सरोज येते आणि सरोज ही अद्वैतला म्हणते की अरे आतमध्ये सर्वजण जेवणासाठी तुझी वाट बघतात, चल आतमध्ये तू लवकर. आणि ती नयना कुठे आहे तर अद्वैत नयनाकडे बोट दाखवतो. तर नयना आणि कला ह्या एकमेकींशी बोलत असतात. तेव्हा सरोजला जे काही कलाचे बोलणे आहे सर्वांसमोर अद्वैतला बोललेले ते सर्व आठवतात आणि ती अद्वैतला विचारते की ही मुलगी येते काय करतेस. तेव्हा अद्वैत म्हणतो की भांडण, कारण तिला भांडण्याशिवाय दुसरे काही येतच नाही.
आणि ती पुन्हा आपल्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होती, परंतु सिक्युरिटी गार्डने हिला अडवले म्हणून ती त्यांच्याशिवाय बरोबर सुद्धा भांडते. तेव्हा सरोज म्हणते की खरंच काय आगाऊ मुलगी आहे ही. आणि अद्वैत पुन्हा कलाला युजलेस असे बोलतो. तर इकडे जेव्हा कलाला ते कानातले मिळते तर ती देवी यायला नमस्कार करते आणि घरी जायला पुन्हा निघते. आणि नैनाला सुद्धा म्हणते की चल मी तुला घरी सोडते आणि मग दुकानामध्ये जाते. तर नैना म्हणते की तू जा, कारण मला अगोदर इथल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सॉल्व करायच्या, मग मी येईल, माझा विचार करू नकोस. कला म्हणते की ठीक आहे, मी सुद्धा इथे तुझ्यासोबतच थांबते. तेव्हा नैना म्हणते की तू येथे थांबून काय होणार ग. तेव्हा कला म्हणते की अगं तू येथे एकटी नको थांबूस. आणि नैना ही कलाला हाताला धरते आणि ढकलून देत प्लीज तू येथून निघून जा असे बोलते. तेव्हा कलाला खूप वाईट वाटते. नैना रागाने आतमध्ये निघून जाते. तर इकडे गुरुजी संगीताला म्हणत असतात की हे बघा खरे बाई, मी तुमचे सर्व काही व्यवस्थित पत्रिका चेक केल्या आणि त्यावर उपाय शोधण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु काही फरक नाही. तुमच्या मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये विघ्न हे येतच राहणार आणि येणारे विघ्न कसे असतील ते येणारा काळच ठरविल. तेव्हा संगीता म्हणते की नाही, असे तर व्हायला नको आणि काही जरी झाले तरी माझ्या नैनीचं लग्न हे अद्वैत चांदेकर यांच्याशीच व्हायला हवे. त्यासाठी गुरुजी मला काही व्रत उपवास वगैरे काही करायचे असेल ते सांगा, मी सर्व काही करण्यासाठी तयार आहे, परंतु जे माझ्या मनात आहे तेच व्हायला हवे. तेव्हा गुरुजी म्हणतात की पत्रिकेतील ह्या गोष्टी आपल्याला काळजी नाही तर सावधानतेचा इशारा देण्यासाठी असतात आणि या सर्वामध्ये एकतर चांगली गोष्ट आहे ना. तर संगीता विचारते की कोणती. तुमची मधली मुलगी आहे ना, ती नैनाला प्रत्येक संकटातून वाचवणार, तिच्या पाठीशी ती कायम ही उभीच असणार. नैनाला संकटातून वाचवणारी फक्त ही कलाच असणार. तर संगीता कलाचे नाव ऐकून खुश होते आणि नैनीच्या सुद्धा काळजीने तिला टेन्शन येते. तर इकडे सरोज अद्वैतला म्हणत असते की तू नैनाला त्या मुलीशी का बोलवण्यासाठी दिले. तर अद्वैत म्हणतो की मी सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलो होतो आणि नैनानेच मला शांत केले आणि किती यांनी म्हणजे सोप्या पद्धतीने त्या मूर्ख मुलीला येथून घातले, किती मस्त असे हँडल केले. तर सरोज म्हणते की मला सुद्धा कळत नाही की ती आगाऊ मुलगी आणि इतक्या लवकर यांचं ऐकून का निघून गेली असेल. अद्वैत म्हणतो की नैनाचे कौतुक करावे तितके कमी आणि सर्व काही इम्पॉर्टंट आहेत ना. तर लगेच सरोज विचार करते की मला त्या मूर्ती बनवण्याच्या मुलीची सुद्धा एक गंमतच वाटते, कारण तिने परवा येऊन मूर्ती बनवली आपली, म्हणजे खूप अशी मदत केली आणि ती परत परत येथे काय येत असेल. डान्स कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा तिने गोंधळ घातला आणि आज सुद्धा ती परत येथे आले, म्हणजे नक्की काहीतरी त्या मुलीच्या मनामध्ये नक्की काहीतरी गोंधळ चालू आहे. म्हणून अद्वैत आपल्याला त्या मुलीपासून सावध राहायला हवे. तेव्हा नैना म्हणते की काकी असे काही नसावे, कारण कोल्हापूरमध्ये तुमची घर पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असते आणि ही तुमच्या घरामध्ये देवी आईची जी काही महापूजा आहे त्यामुळे कोणी ना कोणी काहीतरी कारण काढून येतच असतात आणि मला खात्री आहे ती परत नाही येणार. तर अद्वैत खूप खुश होतो नैनावर आणि सरोज त्या दोघांकडे खुश होऊन बघते. तर इकडे कला दुकानामध्ये येत असताना तिला नैनाच्या वागण्याचा आणि अद्वैतच्या बोलण्याचा सर्व काही विचार येतो आणि ती टेन्शनमध्ये येते. हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सर्व कोल्हापूरमधील लोक आणि बायका हे कलाच्या दुकानामध्ये मूर्ती घेण्यासाठी येतात आणि एक बाई म्हणत असते की तू चांदेकरांच्या इथे मूर्ती घडवली म्हणजे नक्की तुझ्या हातामध्ये काहीतरी कला असणार, म्हणूनच त्यांनी मूर्ती बनवून घेतली, मग आम्ही सुद्धा तुझ्याच दुकानातून मूर्त्या घेणार. तर रोहिणी इकडे नैनाला म्हणते की आजकाल तू आमच्या घरामध्ये सर्वांना आवडायला लागली, मग तुझ्या घरी कोण कोण असतात ते विचारते. तर नैनाला धक्का बसतो. तर इकडे काजल ही धावतच चांदेकरांच्या घरी जात असते. तर कला तिला आवडते आणि गुंड्या तू कुठे चालली असे विचारते. तेव्हा काजल म्हणत असते की आज मला चांदेकरांच्या घरामध्ये जाण्यासाठी कोण अडवते ते मी बघतेच. तेव्हा पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.